वाजन मोठ्यानं कुणाच्या जास्त वाजतात पण आहे. आणि छान. तुम्हाला गोष्ट सांगू का मी? आवडती का गोष्ट? आता तुम्हाला ना चिमणीची आणि कावळ्याची गोष्ट सांगणार आहे मी. ऐकायची तुम्ही नीट. बघा, एक असतो कावळा आणि एक असती चिमणी. आणि कावळ्याचं घर असतंय शेणाचं, चिमणीचं घर असतो मेणाचं. आणि असा पाऊस येतोय, धो 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 पाऊस येते, म्हणून चिमणीचं घर छान राहतं आणि कावळ्याचं घर वाहून जातंय. मग काय होते माहिती आहे का? कावळा भिजून जातंय आणि कावळ्याला खूप थंडी वाजते. मग कावळा कसा करते? काव 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 काव. आता काय करावं? माझं घर वाहून गेलं, आता मी काय करू काय करू? त्याला काहीच सुधरत नाही. तो म्हणतो काव 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 काव. मग त्याच्या लक्षात येतं, चला आपली चिवताई आहे, आपल्या चिवताईच्या घरी जावा म्हणते. काव 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 करते. चिमणी आपली चू चू करत तिच्या पिल्ल्यापाशी बसलेली असती. मग कावळा जाते दारात चिवताईच्या आणि काय करतंय? काव 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 काव. हे बाई, कावळा का आला असन? चिमणी म्हणती का आला असन काव दादा? चिवताई दार उघड. अरे का? मधून चिमणी म्हणती चू चू चू. का रे? अगं माझं घर ना शेणाचं होतं ना, गेलं वाहून नदीला, धो 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 पाऊस आला आणि मी खूप भिजलो ग. मला तुझ्या घरात येऊ दे चिवताई, मला तुझ्या घरात येऊ दे. बरं बाबा थांब, माझ्या बाळाला झोपू दे तरी. बर. चिवताई दार उघड. अरे थांब रे बाबा, मला डब्बा करू दे. चिवताई दार उघड. अरे थांब, माझ्या बाळाला खाऊ घालू दे. असं करता करता तो कावळा काय करतो? चिवताई दार उघड म्हणतं आणि चिमणी काय करते? थांब रे बाबा, मला हे काम करू दे, मला ते काम करू दे. असं करून करून कावळ्याला थंडी वाजायला लागते. मुकुंद, भांडण करू नका. छोटा आहे ना तुझा भाऊ, तसं नाही करायचं का? आणि मग चिमणी कावळ्याला दार उघडते. चिवताई सांग ना ग, कुठं बसू सांग ना ग. ती म्हणती बस बाबा त्या शेंगदाण्याच्या पोत्यावर. भाई कावळा काय करतो? काव काव करतं आणि शेंगदाण्याच्या पोत्यावर बसतो. शेंगदाणे खातं काय करते? तिथंच संडासी करते, पोत्यावरच सी करते. चिमणीला वाटते चल बाई मी शेंगदाणे आणायला जाते. चिमणी शेंगदाणे आणायला, हात घालते पोत्यामध्ये. हात घातला की तिचा हात भरते. अगं बाई काय घाण केलंस रे असं कावळे दादा तू. अगं काय करू चिवताई मी, मला भूक लागली होती मग मी खाल्लं ना. अगं अरे खाल्लंस तर खाल्लंस, कावळ्याच्या माझ्या शेंगदाण्याच्या पोत्यात सी केलीस ना तू. बरं जाऊ दे चिवताई, उठ बाबा इथलं. मग कुठं बसू चिवताई? काव काव काव. बस तिथं त्या तांदळाच्या पोत्यावर. कावळा जाऊन टुनकून उडी मारते. मस्त त्याला तांदूळ पण खावा वाटते. काव काव करते की चिमणीच्या माघारी सगळं तांदूळ खाते आणि तिथं शी करते. मग ते काय म्हणते? चिमणी जाती बाळाला खिचडी करायला. जाती तर काय म्हणते? हात घालती. म्हणती चल बाई आता बाळाला खिचडी करते. हात घालती. सरक कावळे दादा. कावळा सरकते बाजूला, हात घालती. छी बाई 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 बाई, कावळे दादा तू इथं पण काय घाण केलीस रे बाबा. अगं काय करू चिवताई, मला भूक लागली होती. अरे भूक जरी लागली तर तू इथं शिका केलीस. आता मी कसे तांदूळ हे करू सांग बरं. तर जाऊ दे म्हणते. जाऊ दे नाही, चिमणी काय करते ह्याची बघते म्हणते. एक टिकूर घेते आणि मारती त्याला, हाकलून देती कावळ्याला. कावळा नाराज होऊन काव 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 करत पळून जाते, झाडावर जाऊन बसते. झाली चिमणीची आणि कावळ्याची गोष्ट. टाळ्या वाजवा माझ्यासाठी. मस्त मस्त.